नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात वाशी परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 13 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केलेत। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। ही धडाकेबाज कारवाई वाशी पोलीस ठाणे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांवर छापा टाकला। मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचं उघडकीस आलंय। घटनास्थळावरून अंमली पदार्थांसह वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की अंमली पदार्थांविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल। काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। सर, नेमके आरोपी कुठले होते? यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि एक उल्हासनगर मधला आहे। त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल होते का? सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे। पुढचा तपास चालू आहे। जसं जसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल। वारंवार अशा गोष्टी घडत आहेत, ड्रग्सचे प्रकरण समोर येत आहेत। नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहे। यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। सध्या आता तपास हा एकदम प्रायमरी स्टेजवर आहे। नुकतंच त्यांना ताब्यात घेऊन रिमांड घेण्यात आलेली आहे। जसा जसा तपास पुढे जाईल आपल्याला ते शेअर करण्यात येईल। सर, हायड्रो गांजा आहे तर इफ्कर प्रकरणात देखील हायड्रो गांजाचा म्हणजे हे होत होतं, तर असे काही संबंध आढळले? सध्या आता सांगितलं आपल्याला की आता नुकतंच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची PC घेण्यात आलेली आहे 2 दिवसाची। जसं जसं पुढे तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल। सध्या तर असं काही लक्षात आलेलं नाही आहे। एकूण किती आरोपी? 3 आरोपी आहे सध्या। आणखी आरोपी असतील काय शक्यता? पुढील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तसं असं कुठल्या समाजाचा बद्दल सांगता येणार नाही, पण एरियामधनं येत आहे। या संदर्भात यापूर्वी सुद्धा कळंबोलीच्या केसमध्ये नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये मोका लावलेला आहे। त्या भागातून पंजाबमधून जे या संदर्भातले आरोपी आहेत त्यांना पकडून आणून त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेले आहे। या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष करून लक्ष दिलं जात आहे की कुठनं अंमली पदार्थाची तस्करी या भागामध्ये होत आहे आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कारवाई करण्याची तयारी नवी मुंबई पोलिसांची आहे।